तर पुन्हा एकदा बातमी संभाजीनगरमधून आदर्श बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे। 5 लाख रुपयांपर्यंत ठेवी सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत। गैरव्यवहारानंतर रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबलंय। भारतीय रिझर्व्ह बँकेने 29 डिसेंबर रोजी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केलाय। मात्र ठेवीदारांच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व ठेवी सुरक्षित असल्याचं देखील म्हटलं आहे। या ठेवी परत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष आणि संचालकांच्या मालमत्ता विक्रीला काढल्या गेल्या आहेत। त्यामुळे ठेवीदार तो एक दिलासा आहे। बँकेच्या सर्व बँकिंग व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेली आहे। कोट्यावधीचा घोटाळा उघड झाल्यानंतर सहकारी संस्था प्रशासनाकडून बँकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आणि बँकेतील गैरव्यवहारांची सर्व माहिती संकलित करण्यात आली। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विजय, आदर्श बँकेचा परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे, अधिकची माहिती। नक्कीच आम्ही जर बघितलं आदर्श सहकारी बँक जी आहे तिचं मागील काही 4 महिन्यापासून जे आहे उद्या 202 कोटीचं प्रकरण जे आहे त्या बँकेने घोटाळा केला होता। त्यानंतर सर्व जे खातेदार आहेत ते आता हैराण झाले होते। मात्र ज्या नागरिकांच्या ठेवी आहेत त्यांच्या 5 लाख आहे तोपर्यंत त्या ठेवी सुरक्षित असल्याचे जे आहे ते आता भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे। मात्र त्या पुढील जे ठेवी असतील ते नागरिक आता हे आदेश निघाल्यामुळे आता हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे। कारण अनेकांचे जे ठेवी आहे ते 10 ते 15 लाख रुपये देखील या बँकेमध्ये गुंतलेले आहे। मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेने त्या बँकेचा परवाना रद्द केला असल्यामुळे आता जी खातेदार आहे ते आता कुठेतरी आता संकटात सापडत असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि गोरगरिबांची ठेवी जी आहे अनेक नागरिक जे आहे त्यांनी आपली शेती विकून घर विकून जी रक्कम आदर्श नागरी बँकेमध्ये ठेवली होती। मात्र आता त्यांची 5 लाखापेक्षा जास्त अमाऊंट त्या बँकेमध्ये होते। मात्र आता भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला त्यामुळे आता जे खातेदार आहेत ते आता कुठेतरी संकटात सापडत पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जो 5 लाखाच्या आतमध्ये ठेवीदार आहे त्यांना कुठेतरी दिलासा बँकेत दिला आहे। मात्र या बँकेवरती जर बघितलं मागील 3 महिन्यापासून जे आहे शासकीय अध्यक्ष निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जी कर्ज नागरिकांची ठेवी गुंतलेली आहे ती अद्यापही वाटप सुरू करण्यात आलेली नाही। मात्र आदर्श नागरिकांचे जी संचालक बॉडी आहे त्या बॉडीचे मालमत्ता जी आहे ती जप्त करून त्याचा लिलाव करून नागरिकांना ठेवी ज्या नागरिकांच्या ठेवी गुंतलेल्या आहे त्यांना रक्कम देण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।